जादूटोण्याच्या संशयातून भंडारा जिल्ह्यात 3 महिन्यात 2 मृत्यू, कायद्याच्या अंमलबजावणीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सवाल। जादूटोण्याच्या संशयातून 2 खून, जादूटोणा विरोधात कायद्याची कलम न लावल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप। आता पाहूयात भंडारा जिल्ह्यातून अंधश्रद्धेविरोधात आवाज उठविणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागणीची महत्त्वाची बातमी। जादूटोणा केल्याच्या संशयातून भंडारा जिल्ह्यातील 3 महिन्याच्या कालावधीत 2 खून झाल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे। गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीता सांगवी येथे एप्रिल 2026 मध्ये, तर लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळस येथे ऑगस्ट 2026 मध्ये जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाचा खून झाल्याचे सांगण्यात आले। या दोन्ही घटनांमध्ये जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कलमांचा वापर करण्यात आला नसल्याचा आरोप समितीने केला आहे। विज्ञानाच्या युगात केवळ जादूटोण्याच्या संशयावरून निष्पाप व्यक्तींना लक्ष्य करणे ही गंभीर बाब असल्याचे समितीने म्हटले। महाराष्ट्रात 2013 पासून जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती होत नसल्याचा आरोप करण्यात आला। प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन करावा, कायद्याचा व्यापक प्रचार प्रसार करावा आणि जादूटोण्याच्या आरोपामागील सूत्रधार व अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भोंदूबाबांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या। या संदर्भात विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवडे, पुरुषोत्तम गायधणे, नितेश बोरकर आणि सुषमा बनसोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यात एप्रिलमध्ये गोबरवाई पोलीस स्टेशन अंतर्गत सीता सांगवी येथे जादूटोणा करणी केल्याच्यावरून एका निष्पाप व्यक्तीची हत्या करण्यात आली। तसेच नुकतेच लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत मासड या गावी जादूटोणा करणी केल्याच्या कारणावरून एका निष्पाप व्यक्तीचा खून करण्यात आला। मात्र भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत त्यांच्यावरती जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, हे आमच्यासाठी, संघटनेसाठी, सर्वांसाठी दुर्दैव आहे। म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं, त्यांना मागणी केली, मात्र त्यावरही सुद्धा त्यांनी कारवाई केलेली नाही। हे तत्काळ कारवाई करावी यासाठी भंडाऱ्याचे पालकमंत्री यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे।